नमस्कार मंडळी. MHG सोसायटी आयोजित चिट चॅट विथ वँकी या कार्यक्रमात वँकी मधली मी वनिता आणि वँकी मधला उरलेला मी ओंकी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपल्या या चिट चॅट शो मध्ये सहभागी झालेत सुप्रसिद्ध सेलिब्रिटी वन अँड ओनली लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन नवोदित कलाकारांचं प्रेरणास्थान महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताई आणि मराठी सोबतच सध्या बॉलिवूड मध्ये धडाक्यात एंट्री मारणारे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार गौरव मोरे. स्वागत करा या नटाचं. हाय गाइस, हाय फ्रेंड्स, हाय हाय हाय. जोरदार स्वागत तुमचं आपल्या या कार्यक्रमात, या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चिट चॅट विथ वँकी. सर तुमचं स्वागत करतो मी ओंकी आणि ही वनी. वनी वनी दिसतेस फनी. आणि ओंकी ओंकी ओंकीचं काय रे? सुचत नाहीये. आल्या आल्या लागले, विचार करू लागले. तर मी आणि वनी तुमची उभ्या उभ्या प्रकट मुलाखत घेणार. प्रकट प्रकट आणि फुकट. ऑडियन्स ऑडियन्स. जाऊ नका जाऊ नका. नाही मी विचारतो ऑडियन्स ऑडियन्स. एवढं काय असतं अरे? ए वकारी. मग ओकारी नाही सर, ओंकी ओंकी. ओ सॉरी. ओकारी म्हणजे तुमच्या जोकवर येतं ना ते. तर आता आपण कार्यक्रम सुरुवात करणार आहोत. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. वनी पहिला प्रश्न मी विचारू ना? ऍक्च्युली पहिला प्रश्न मी विचारते कारण मी ओंकीला सिनियर आहे सर. हे सांगायची काय गरज होती? नाही सरांना वाटेल की मी ज्युनियर आहे, बट ठीक आहे तू विचार पहिला प्रश्न. ओके ओके तू म्हणशील तसं. तर गौरवजी या तुमचं नाव? हो ऍक्च्युली नाही सर एक मिनिट सर, तुम्ही तुमच्या स्टाईल मध्ये तुमचं नाव सांगायचं आहे. चालेल चालेल माझी स्टाईल. ओके ओके तुम्हाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ओके हाय ऑडियन्स. एक मिनिट काय कुठला प्रश्न विचारतो यार? त्यांचं नाव माहितीये ना, 4 लोक ओळखतात त्यांना, काय प्रश्न विचारतोय? नाही मी आपलं जस्ट विचारलं कारण कसं त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये नाव सांगितलं ना तर मस्त मजा येईल. यार असा प्रश्न विचारू इन्सल्टिंग फील नको ना करू यार त्यांना. जरा बरा प्रश्न विचार ना. सॉरी म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण होतं, त्यांना नाव विचारलं ते सेलिब्रिटी. एक्सक्यूज मी सर सॉरी सर तुम्ही नका सांगू नाव. सांगतो ना. नको नाही नका सांगू. नावात गंमत बघ सांगतो मी. सांगू नका. अरे मी नाव सांगितलं ना समोर बसलेला प्रेक्षक कसं उसळेल. नाही सर ऍक्च्युली त्यांनी खूप चुकीचा प्रश्न विचारलाय सर. पहिला प्रश्न मी विचारते सर तुम्हाला. तर सर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी केली सर? नाईस क्वेश्चन. ऍक्च्युली मला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला फार आवडतं. आणि नाही वने हा खूपच टिपिकल प्रश्न झाला. असू दे ना टिपिकल प्रश्न, मी देतो त्याचं उत्तर. थांबा सर ऑफिशियली बोलतो. हो ऑफिशियली. कम ऑन वने यार, हा खूप टिपिकल प्रश्न झाला. काय टिपिकल आहे? काय म्हणजे अगं आपण बेइंग प्रोफेशनल अँकर आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचारलं पाहिजे. हा सर मी प्रश्न विचारतो सर. हा फार बेसिक प्रश्न होता. ओके. तो दोस्तों हमारे मेहमान इतने बड़े हैं कि हम सोच रहे हैं कि उनसे पूछे भी तो क्या पूछे. वाह. क्या कभी तुमने समंदर से पूछा है कि पानी का जरिया क्या है? नहीं. क्या कभी हिमालय से पूछ सकते हैं कि ऊंचाई का राज क्या है? नहीं. क्या कभी समुद्र से भी नहीं पूछा? क्या कभी हिमालय से भी नहीं पूछा? 2 घंटे से माया मेरे को कुछ पूछा ना विचारताय. मी काय करतो विचारताय. मी सांगायला गेलो की तुमच्या दोघांचं चालू आहे. मला विचार ना काहीतरी. माझे फॅन्स यार ते खोळंबले प्लीज मला विचारा. एक मिनिट सर. ओके ओंकार तू हे मुद्दाम नाही करत आहेस ना? मी तुझा प्रश्न बाद केला म्हणून तू माझा प्रश्न बाद नाही करत आहेस ना? वने ह्याच्यासाठी मी तुझ्याबरोबर असं वागेन? एक्सक्यूज मी. एक मिनिट प्लीज. हात ठेवा. सॉरी. अगं गेस्ट काय येत राहणार जात राहणार, आपल्या डोक्यात भांडण नाही होणार. आपण बेंग प्रोफेशनल अँकर आपण एकमेकांना पकडून राहणार. नाही असं असेल तर इट्स व्हेरी रॉंग. असं नाहीये वने, तू माझ्यावर विश्वास ठेव. असं नाहीये, कळतंय ना? सर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. येस सर मला जाणून घ्यायला आवडेल, सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल तुमच्या लहानपणीचा प्रवास, तुमचा बालपण कसं होतं?
माझं बालपण. एक मिनिट सर, एक मिनिट. काय प्रश्न विचारतोय बालपणीचं वगैरे? ह्याच्या बालपणीचं ऐकायला लोक आली आहेत का? जरा बरा प्रश्न विचार ना. ठीक आहे, ठीक आहे. इकडे बघा. नीट हा ठीक आहे. सेलिब्रिटी. तुम्ही बाहेरगावी जाता, तुमचे दौरे असतात, Yes, yes, yes. तिथे तुम्हाला फॅन भेटतात. Yes. त्यांचा काय अनुभव आहे? अरे यार ओंक्या, जरा चॅलेंजिंग विचार ना, जरा चॅलेंजिंग. काय आउट ऑफ द बॉक्स म्हणून तूच माती खातो यार. सगळं मुद्दाम. हे ऐके, तुम्ही जाता दौऱ्यावर जातो ना, तेव्हा फॅन्स तुम्हाला भेटतात ना. दौऱ्यावर गेल्यानंतर फॅन्स भेटतात तेव्हा तुम्हाला ते कुत्र्यासारखं मारतात का? काय प्रश्न आहे रे? हा काय प्रश्न आहे? अरे ती बोली ना चॅलेंजिंग काहीतरी विचार. चॅलेंज वाटतं तुला? मग आणखी काय विचारू तूच सांग. आवाज आवरला रे तूच. अरे का रे? हो लक्षात ठेव. अरेच्या मागे लागूनच फिल्टर पाडाय. नाही सर. सर म्हणजे तुमच्या बाबतीत असं घडत असेल ना सर, लोक मारत असतील, असं काहीतरी घडत असेल. ते होतं असं. बरं आपण ऑडियन्स समोर सांगू शकत नाही. फॅन्स आहेत ना ते आपले. तुम्हाला नंतर खाजगी सांगतो ना. ओके असे भेटतात मला फॅन्स भेटतात कधी कधी. सर मी एक प्रश्न विचारते सर. Yes, विचारा. सर आत्ताच तुमचा वाढदिवस झाला सर, तुम्ही 32शीचे वगैरे झाला. Yes, yes. सर मी असं ऐकलं की तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तुम्ही जादूगराचे खेळ ठेवले होते सर. माझा मित्र आहे, तो माझ्या बर्थडेला आला होता आणि तो मला म्हणला की मी काही जादूचे प्रयोग करतो आणि त्याने तोंडात असं हे म्हणतात पेपरची जादू केली. नाही सर, त्या उपर आम्ही असं ऐकलं की त्याने कानातून कबूतर बाहेर तो काढलं. माझा मित्र आहे. कारण तू कबूतर काढलं तर माहिती काढे. तुम्हाला काय करायचं? हेच म्हणतोय मी. या प्रश्नाला काय अर्थ आहे? तुझा अभ्यासच नाही मुळात प्रश्न विचारण्यामागे. कळते तुला? याला सांगा. याला जादूगार 11 वाजता येऊन का भेटेल? का? जर याला 10 वाजताच पोलीस उचलून घेऊन गेले तर? पोलिसांनी याला नेलं, याला कुत्र्यासारखं मारलं, हा गायवाया करत होता. मला सोडा, मला माझा वाढदिवस आहे, मला सोडा. है ना? त्याबद्दल विचार त्याला, त्याबद्दल विचार. आणि ते दोघे माझे मित्र होते, ऑन ड्युटी होते. ते मला भेटायला आले होते. कळलं का? 1 वाजेपर्यंत बर्थडे सेलिब्रेट केला मी. कळलं काय? लागला सांगायला मला. ओंक्या, तू माझे सगळे प्रश्न चुकीचे नाही ठरू शकत हा? मला विचारता आतापर्यंत माझे 2 प्रश्न खाल्लेस ते. तू पण मला 2 प्रश्नांनी विचारू दिलेस. मी तुला कुठं बोलू? विचारू नको. नाही एक मिनिट. आता रॅपिड फायर झालं अरे पहिले प्रश्न तर विचारा यार. रॅपिड फायर. तुझं टोपण नाव सांग. चले, टोपण नाव बिपण नाही, तुझ्या पहिल्या फिल्मचं नाव सांग. नाही तुझ्या नाटकाचं नाव सांग. एक मिनिट. सिरियलचं नाव सांग. नाही तू माझा पहिला प्रश्नाचं उत्तर दे. माझं उत्तर दिलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर. तुझ्या काय प्रश्न उत्तर? माझ्या- Senior junior इथे नाही करायचं का? ज्युनियर आहेस ना, ज्युनियर सारखं. चाल, मला नको ओंक्या, दाखवू. डोक्यात तू जाऊ डोक्यात जाऊ नकोस. नको, तू ओंक्या, आधीच मी आपण ऐकू. तुला- तू मला मारलंस? जाऊ द्या. होत असते कधी, असं होतंय कधी कधी. तू मला मारलंस? हो. जाऊ द्या. ए ऐक जरा. तुम्हाला का मारलं? तुम्हाला का मारलं? का मारलं म्हणजे मी बाईवर हात उचलत नाही. तुला कळलं ना माझा राग काय तो? माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि पटपट निघ. आय एम सेलिब्रिटी. प्रश्नाचं माझ्या पहिल्या आता उत्तर उत्तर देणार द्यायचं. माझ्या उत्तर दे परत. माझं उत्तर पहिलं द्यायचं. माझं उत्तर पहिलं द्यायचं. मी सेलिब्रिटी आहे. एक मिनिट. काय तुम्ही ठरवा ना यार. ठरवा, इज्जत ठरवा. करली माझी. एवढ्या ऑडियन्स समोर माझी इज्जत करता यार तुम्ही. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर उभा चिरेन मी तुला. माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्यायचं. हे रॉंग आहे. उत्तर द्यायचं. नाही, हे सोबत नाही तुम्हाला. उत्तर द्यायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना तर अख्खाच्या अख्खा डोक्यात फोडीन. तो डोक्यात फोडेल मी. मधोमध चिरेन ना, मधोमध मी चिरेन. सुरुवात केली आहे. माझ्या प्रश्नाचं पहिलं माझं उत्तर उत्तर दे. द्यायचं. माझ्या उत्तर दे. नाटकाचं नाव नाही. उत्तर दे. दे, लवकर फिल्मचं दे. नाव. चिरेन. माझ्या भावाला नाही, बोलतो. ए खाटेकर याला यार हे बघा काय करतायत. वाचव मला. आता मेला तुम्ही. भाऊ आलाय भाऊ. भावाकडे बघ. आता कशाच कामाचं नाही. हे आम्ही दादा